ची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येते। शरद पवार गटाला स्वतंत्रपणे एनडीए मध्ये घेण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं आधी विलीनीकरण व्हावं यावर भाजपचा भर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाच्या खासदारांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। विलीनीकरणाच्या संदर्भाची चर्चा सुरू झालेली आहे। मला असं वाटतं की आता ते पवार साहेब हे तर एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व आहे, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेत असतात असं मताचा मी आहे। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अर्थमंत्रीपद, एनडीए आणि विलीनीकरणाच्या चर्चेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पंढरपूरमध्ये पूर्णविराम दिलाय। अर्थमंत्री पदासाठी मी कुठल्याही शर्यतीमध्ये नाही, या चर्चेमुळे गेल्या 2 दिवसात 2-3 वेळा शपथ घेतल्यासारखं वाटलं असं जयंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादी रस्ते सुरू आहे, काय नक्की आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाही आहे, आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही, पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2-3दा शपथ दिल्यासारखे दिसते।